जालना जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे। जालना जिल्ह्यातील सर्वदूर काल दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर जालना असेल, मंठा असेल, बदनापूर असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। आता सध्या देखील बदनापूर तालुक्यातील आणि मंठा तालुक्यातील नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहे। मी सध्या जालना तालुक्यातील आंबोरीवाडी गावामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्राक्ष बागांमध्ये गुडघ्याभर इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे। खरं तर हा जो काळ आहे हा द्राक्षाचा गर्भधारणेचा काळ आहे आणि या गर्भधारणाच्या काळामध्येच द्राक्ष बागांमध्ये अशा प्रकारचं पाणी साचत आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये गर्भधारणा कमी होऊन याचा फटका जो आहे तो द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे। त्याचबरोबर करपा असेल, बुरशी असेल, यासारखे रोग देखील होण्याची शक्यता जी आहे ती द्राक्ष बागायतदार व्यक्त करतात। खरं तर मी सध्या आंबोरेवाडीमध्ये आहे आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहे। दादा, पाऊस पडतोय, द्राक्ष बागांमध्ये पाणी साचतंय, तर काय फटका द्राक्ष बागांना बसणार आहे? आमच्याकडे जवळपास 10 मे पासून पाणी चालू आहे। त्याच्यानंतर तेव्हापासून सूर्यप्रकाश देखील नाही। आणि आता हे जे द्राक्ष बागाचे पाणी सध्या तयार झाले 8-8, 9-9 पाणी, त्याच्यामध्ये त्याला करपा येणार, त्याच्यानंतर त्याला भुरी दिसणार, डावणी दिसणार। याच्यामुळे काय होणार की काळी परिपूर्ण पक्व होणार नाही। आणि काळी जर पक्व झाली नाही तर काळीमध्ये गर्भधारणा होणार नाही आणि त्या पुढच्या वर्षी बाग फेल जाण्याची शक्यता दाट जास्त आहे। त्याच्यामुळे ते पुढच्या वर्षीचं नुकसान आताच दाखवू राहिले की पुढच्या वर्षी नुकसान होणार आहे। त्याच्यामुळे या पाण्याचा लय मोठं नुकसान आहे पावसामुळे। अजून काही शेतकरी आहेत दादा, काल तुमच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि अशा प्रकारे द्राक्षाच्या बागांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे। काय नुकसान आणि किती फटका बसण्याची शक्यता आहे द्राक्ष बाग उत्पादकांना? कारण तुमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक आहेत। 10 मे पासून पाऊस सुरू आहे आमच्या इथं आणि ह्या जर पाऊस सुरू राहिला आणखीन म्हणजे आतापर्यंत नुकसान झालेलं आहे। आता याच्यामध्ये रोगराई वाढणार आहे। पुढच्या छाटणीला द्राक्ष येणार नाहीत, म्हणजे ते करपा, जीवाणूजन्य जे करपा आहे ते येईल, डावणी येईल त्याच्यावर, तर पुढच्या छाटणीला अंगूर येईल म्हणून असं वाटत नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे आंबोरेवाडी परिसरातील शेतकरी आणि खरं तर आंबोरेवाडी आणि कडवंची असेल, नंदापूर असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत आणि काल रात्री या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। आता सध्या द्राक्ष बागांना जे ते तलावाचं स्वरूप आलेले, यामुळं द्राक्ष बागा ज्या आहेत त्यांच्यावर करपा, डावणी यासारखे बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर गर्भधारणेच्या काळामध्ये अशा प्रकारे पाऊस पडत असल्यामुळे गर्भधारणा कमी होऊन पुढच्या वर्षी उत्पन्नात घट होण्याची शक्यता देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी बोलून दाखवतात। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंबोरेवाडी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।